नर्मदे हर आज दिनांक 27 नोव्हेंबर आमचा नर्मदा पायी परिक्रमेचा 25वा दिवस। आम्ही आहोत अंकलेश्वरला। सकाळचे वाजले 6। आम्ही आता निघतोय अंकलेश्वरहून बलबला कुंड पाहण्यासाठी। सगळे परिक्रमावासी पण उठले। चला तर बघू आज काय काय विषय येतात आपल्याला पाहायला। नर्मदे हर। सगळ्या परिक्रमावासियांनी आपापला आवरून आरती पूजा करून सगळे रेडी झाले आहेत। काही झोपलेले आराम करतायत, काहींची आरती चालू आहे। अशा पद्धतीने नर्मदे हर। आपण थोडं चालून आल्यानंतर सगळे परिक्रमावासी तिथे एक अशी टपरी छोटीशी तिथं चहा प्रसादीसाठी थांबले आहेत। चाय प्रसादी देत आहेत ते सगळे परिक्रमावासी। आता चाय बनवून येते तोवर थांबले चाय प्रसादीसाठी। नर्मदे हर। थोडं आल्यानंतर इथे एक शॉर्टकट रस्ता लागलेला आहे वाटतं आणि तिकडनं आपल्याला जायचंय। डाव्या हाताला आल्या आल्या आणि तिथं बालभोग पण आहे वाटतं सगळ्यांसाठी। चला बघूयात काय मग पुढे। आणि आजचं सूर्यनारायणांचं दर्शन पण आपल्याला झालेलं आहे। नर्मदे हर। मला वाटतं मागं जे काम चालू आहे आपलं बुलेट ट्रेनचं मुंबई अहमदाबाद त्या ट्रेनचं काम चालू आहे। तो ब्रिजचं काम चालू आहे। नर्मदे हर। गाठिया सेव गाठिया सेवचा आपल्याला बालभोग आहे आज सगळ्यांसाठी। नर्मदे हर। आल्यानंतर ONGC ची प्रॉपर्टी आहे। ONGC प्रॉपर्टी आहे, सगळे बॅकिंग आहे। तिथून आपल्याला सरळ जायचंय बलबला कुंडकडे। सरळच रस्ता आहे अजून तरी, मध्ये कुठं टर्न वगैरे काय आलेलं नाही ना, कच्चा रस्ता आलाय। नर्मदे हर। ते चालून आल्यानंतर एक गाव लागलंय आणि आज उपवास असल्यामुळे परिक्रमावासी इथं चिप्स वगैरे घेत आहेत। आज उपवास आहे। गावाचं नाव काय कलोले काय वाचता नाही येते, कोणतरी लोले कडोले का सडोले। नर्मदे हर। ONGC चं ऑइल बोरिंग, ऑइल काढण्यासाठी वापरलं जाणार पुढे आल्यानंतर परत इथं हे भाऊ आहेत ते सगळ्यांना लोणचं आणि चपातीचा बालभोग देत आहेत। सगळे आपल्या परिक्रमावासी इथे बालभोग साठी थांबलेले आहेत। लोणचं चपाती एक बाई अजून आता ज्या चपात्या आहेत अजून पुढच्या चपात्या घ्यायला गेल्यात। इथं घरून त्या चपात्या बनवून इथं सेवा देतात। नाश्ता झाल्यानंतर परिक्रमावासी इकडं कमळाचे एकदम छान असे कडे आणि फुले फुललेले आहेत त्याच पाहत होते। नर्मदे हर। मागे आता तुम्ही पाहिलं असेल आपण चपाती आणि लोणचं याचा आपण बालभोग केला। तर अशी काही लोक आहेत इथे, तिथं सोय नव्हती चपाती वगैरे करायला, तर त्यांनी काय जे असतील आई बहीण त्यांच्या धर्मपत्नी वगैरे ते घरून चपात्या करून देत होते आणि ते इथं फाट्यावर येऊन, कारण गाव आतमध्ये होतं, ते इथं फाट्यावर येऊन लोकांना सेवा देत होते। तेही कितीही खा, 1 खा 2 खा 4 खा मागून खा। आणि चहा पण त्यांनी घरी बनवून थर्मास मध्ये आणलेला होता।
एकदम छान वाटतं अशा लोकांशी भेटलं तर. आणि लोक एवढं दान करतात. नर्मदे हर. आणि सरळ चालू आल्यानंतर श्री कश्यप ऋषी आश्रम इकडे उजवीकडे वळल्यानंतर आपल्याला एक दुरूनच दिसतं असं लाल कलरचं आपल्याला मंदिर दिसतं. ते आहे बलबला कुंड. आपण बघू आता त्याची धार्मिक काय काय असतंय ते दिसेलच. आपण बघूया व्हिडिओच्या माध्यमातून. नर्मदे हर. इथे आश्रमाच्या थोडा पुढे आल्या बलबला कुंड, त्याच्यातून बुडबुडे निघतात असा कुंड आहे आपल्याला इथं समोर दिसतोय तो. नर्मदे हर. नर्मदे हर. पहले अच्छे परिक्रमा कर लो, एक परिक्रमा कर लिया करो. नर्मदे हर. नर्मदे हर. अशा पद्धतीतून इथं बबल्स निघत राहतात पाणी. हे आहे बलबला कुंड. नर्मदे हर. आपण आहोत अंकलेश्वर पासून पुढे आल्यानंतर बलबला कुंड. हे खूप पवित्र ठिकाण. इथं आपण जेव्हा काही बोलतो नामस्मरण करतो तर बबल्स येत राहतात. इथं कंटिन्युअसली बबल्स येत राहतात. नर्मदे हर. कुंड आहे आपण आलेलो इथे. त्या कुंडाने नर्मदा मैया इथं आपल्याला हे करतात. नर्मदे हर या नावाचा जप केल्यानंतर इथे बुडबुडे निघतात. पुढे चालून आल्यानंतर तो हंसोटचा जो रस्ता आहे तो रस्ता ऊन खूप आहे आणि रस्त्याच्या कडेला झाडं पण नाहीत, सावलीही नाही. परिक्रमावासी पूर्ण थकलेले आहेत, पूर्ण घामाघूम झालेत. त्यात झाडही नाही. इथं एक कंपनी आहे इग्नस म्हणून. तिच्या भिंतीच्या आडोशाशी परिक्रमावासी बसतायत आणि थोडं सावलीत बसून स्वतःला रिलॅक्स करतायत. कारण ऊन एवढं आहे, समुद्रकाठ आहे, दमट वातावरण आहे आणि त्यातल्या त्यात जो रस्ता आहे रस्त्याच्या कडेला झाडही नाहीये. आहेत तर तिथं आपण बसूही शकत नाही. अशा पद्धतीने सावली आहे तर पूर्ण रस्ता उन्हात आहे. परिक्रमावासी बसलेत. नर्मदे हर. चालून आल्यानंतर आपल्याला एक चौफुली लागते. चौफुली पासून आपल्याला सरळ जायचं. इथे नर्मदा परिक्रमा मार्ग दिलेला आहे आणि पुढेच आपला आश्रम आहे. आश्रम छोटस आहे. बघू आता तिथं काय काय सोय ते. नर्मदे हर. चालून आल्यानंतर आम्ही आता आश्रमात पोहोचलोय. आश्रमात आता आसनं लावलेत. आश्रम छोटासा आहे. जेवायला 10-10, 12-12 माणसं बसू शकतात. म्हणून आता काही लोक आधी बसलेत, काही लोकांचे उपवास आहेत ते आधी बसले. आम्ही नंतर बसू. जागा या समोर रोडच्या कडेला आहे म्हणून आश्रम मध्ये आपले माणसं रस्त्याच्या कडेला बाहेर बसलेत. आणि इकडच्या बाहेरच्या साईडला एक उन्हात तापत्या उन्हात एक बाबाजी आहेत, ते चुलीवर भाकरी करतात. ते पण दाखवतो तुम्हाला उठल्यावर. अशी लोकांची सेवा असते इथे. खूप छान वाटतं पाहून. असं आपल्यालाही वाटतं की आपण ही सेवा करावी. बघू कधी काही हे झालं, कधी भविष्यात कधी मौका आला तर आपण नक्की हे करू, सेवा द्यायचा प्रयत्न करू. नर्मदे हर. आजची पंगत लागलेली आहे.
थोडं जागाच्या कमी अभावे आणि अशी पंगत बसवली आहे. हे गाव आहे कलमला आहे आश्रम. नर्मदे हर. जेवण करून आपण आता पुढे निघालोयत हंसोट या गावाला जाण्यासाठी. खरं तर आपल्याला आज जायचं होतं हनुमान टेकरी म्हणून आहे आश्रम तिथं, पण काही लोकांची तब्येत ढासळल्यामुळे आपल्याला हाय ते पुढचं गाव तिथंच एका मंदिरावर आपल्याला आश्रय घ्यावा लागणार आहे. आणि आपल्याला आजची जेवणाची सुविधा इथले जे एक लोकल माणूस आहेत ते आपल्यासोबत गौरीताई गंगावणे आहेत, त्यांना ओळखीचे होते ते. मागच्या वर्षी त्यांना गेलो होते. त्यांनी फोन केल्यानंतर त्यांची व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांनी स्वतःच सकाळी फोन केला. म्हणजे मैयालाच आपली काळजी होती. त्यांनी ऑलरेडी त्यांच्या गावाला थांबण्यासाठी आग्रह केला होता, पण आपण थांबलो नाही कारण रस्ता कापायचा होता. तर ते आज रात्री राहण्याची सोय तर आपली त्या गावात होणार आहे, पण जेवणाची सोय सगळे आपले 20-25 जेवढे बी परिक्रमावासी आहेत त्याच्यासाठी ते जेवण बनवून आपल्याला आज सेवा देणार आहेत. आणि आपल्याला आज ट्रॅव्हलिंगवाला महाप्रसाद भेटणार आहे. आपल्यालाही आज नवीन एक्सपिरियन्स भेटणार आहे. नर्मदे हर. बघूया पुढे काय होतं ते. उन्हात 2-4 किलोमीटर चालून आल्यानंतर परिक्रमेवासी आपले इथं बसलेत आता आराम करायला. सगळे आता दमून आलेत आज. झाडाच्या वर बसा. पुढे आल्यानंतर इथं हंसोट गाव आलंय. हंसोट गावापासून आपण आता डावीकडे वळायचं. आपण जाणार आहोत सूर्य मंदिर या ठिकाणाला आणि तिथे सदाव्रत आहे, पण आपल्याला जे एक जण पाहुणचार करणार आहेत आपण तिथं जाणार आहोत आणि पाहुणचार घेणार आहोत त्यांच्याकडनं. परिक्रमावासी आज उपवास आहे. नारळ पाणी फ्रूट वगैरे घेताना नारळ पाणी एनर्जी ड्रिंक. बलबला कुंडला आता आपण आलो आहेत. सूर्यकुंडला याच काय ते आता महाराजांना विचारू. इथे आपल्याला अशी जागा भेटली आसनं लावायला. सगळ्यांनी इथं आसनं लावलेत. अशा पद्धतीने सगळ्यांनी आसनं लावली आहेत. सगळे आता निवांत पहिले आराम करतील मग पाहतील. नर्मदे हर. ज्या आश्रमात धर्मशाळेत थांबलो होतो इथं आपल्याला जेवायची सोय नाही तर किचन वगैरे काही नव्हतं. पण आपल्याला जे दुपारी सांगितलं होतं आपल्याला एक फॅमिली वाले होते गौरीताईच्या ओळखीचे, ते आम्हाला तर घेऊनच आले. पण जे शेजारी जे आलेले हे होते 4-5 लोक एक्स्ट्रा, सगळ्यांसाठी पूर्ण परिवार आमच्यासाठी जेवण घेऊन आलेला आहे. खूप छान वाटतंय. थोडं मन भरून पण आलंय. मन भरून असं आलंय की जेवण भेटलं म्हणून नाही, पण अशीही लोक आहेत या गोष्टीमुळे. हे महाराज जी आहेत यांचा पूर्ण परिवार आहे. नर्मदे हर. आजची आमची भोजन प्रसादी अशा पद्धतीने सगळी पूर्ण परिवार आले. सगळ्यांना भोजन प्रसादी देत आहेत. भाजी, चपाती, सुकी भाजी, ओली भाजी आणि डाळ भात असा प्रकार त्यांनी आणलाय आमच्यासाठी. नर्मदे हर. कृष्ण हरी. तर आजच्या दिवसाचं मी तुम्हाला हे महत्व सांगते
की ही जी माझ्यासोबत पटेल फॅमिली आहे, झालं असं की पाठीमागच्या वर्षी आम्ही पायी नर्मदा परिक्रमामध्ये होतो आणि अंकलेश्वर पासून आम्ही निघालो. पुढे आल्यानंतर एक दिगस म्हणून गाव लागतं. तर वाटेवरतीच जे विजयबाई पटेल आहेत ते आम्हाला घ्यायला आले आणि घ्यायला आल्यानंतर त्यांनी आम्हाला त्यांच्या घरी नेलं. घरी नेल्यानंतर अगदी त्यांच्या घरच्या सारखाच त्यांनी आमचा पाहुणचार केला. अगदी घरच्या सारखं, घरात एक आपण कसं आपल्या घरात असल्यावर सगळ्यांशी मिळून मिसळून राहतो, तसं त्यांची फॅमिली पूर्ण आमच्या सोबत चांगलं वागले. जेवणही अगदी चांगलं घरच्या सारखं दिलं. आणि आता ह्या वर्षी असं झालं की आम्ही अंकलेश्वर या ठिकाणावरून निघलो आणि सहज आज कलम गावी आम्ही आलो. कलम गावात आल्यानंतर माझी एक मनात शंका आली की दिगस गाव दिसलं. म्हटलं जे पटेल अंकल आहेत त्यांना फोन करावा. सहज एक फोन केला आणि फोन केल्यानंतर त्यांनी सांगितलं, माताजी तुम्ही ज्याही आश्रमात थांबसाल त्याही आश्रमात तुम्हाला आम्ही भोजन प्रसादी आणून देऊ. मी फक्त एवढंच आठवण करून दिली की आम्ही तुमच्या गावाच्या शेजारून चाललेलो आहोत, फक्त तुम्हाला एक विचारपूस करण्यासाठी फोन केला होता. पण त्यांनी एवढं छान आमच्या सगळ्या परिक्रमावासियांसाठी एवढं खास नियोजन केलेलं आहे की गेली 3-4 दिवस झाला आम्हाला भातच भेटत होता. तर आज त्यांनी पूर्ण पंचपक्वान्न आमच्यासाठी सर्वांसाठी दिलेलं आहे. खरंच माझं या ठिकाणी आता हृदय भरून आलेलं आहे की त्यांच्या पूर्ण फॅमिलीने एवढं आमच्यावर प्रेम दाखवलेलं आहे. नर्मदे से डारी को मेरा बार प्रणाम रे. सुर से सुनाओ सरगम से सुनाओ सत्संग में सुनाओ सबको. महिमा राम नाम की, महिमा राम नाम की. घोषणा जिनका नाम है गोकुल उनका नाम है. ऐसे चक्रधारी को मेरा बार प्रणाम रे. सुर से सुनाओ सत्संग से सुनाओ सत्संग में सुनाओ सबको. महिमा राम नाम की, महिमा राम नाम की. नारेश्वर जिनका नाम है, रंगावट उनका नाम है. ऐसे मेरे गुरुदेव को बार प्रणाम रे. सुर से सुनाओ सरगम से सुनाओ सत्संग में सुनाओ सबको. महिमा राम नाम की, महिमा राम नाम की. नंदलाला 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 गोपाला. नंदलाला 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 गोपाला. हरे रामा हरे रामा हरे रामा गोपाला. हरे रामा हरे रामा हरे रामा गोपाला. हरे कृष्ण हरे कृष्ण गोपाला. हरे कृष्ण हरे कृष्ण गोपाला. कनु काढो कनु काढो कनु काढो गोपाला. कनु काढो कनु काढो कनु काढो गोपाला. राधा गोरी राधा गोरी राधा गोरी गोपाला. राधा गोरी राधा गोरी राधा गोरी गोपाला. नर्मदे नर्मदे